शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीची आज प्राथमिक बैठक जी आहे ती पार पडली. त्या बैठकीमध्ये अशी माहिती मिळते की भाजपनं तुमच्या सेनेला आठ घातलेली आहे की विजयाची खात्री असणारा उमेदवार दाखवा, मग आम्ही तुम्ही जागा सोडायला तुमच्याकडे तयार आहोत. विजयाची खात्री असणारे उमेदवार शिवसेनेकडे आहेत? नाही बघा, आता विषय असा आहे की त्यांच्याकडे तरी कुठे उमेदवार होते. त्यांनी आत्तापर्यंत जे भरले ते बाहेरच्या पक्षाचे निवडून येणारे भरले, स्वतःच्या पक्षाचे एकही त्यांच्याकडे उमेदवार नाही आहे. त्यामुळं त्यांनी त्याची काळजी नाही केली पाहिजे. त्यांनी ही काळजी केली पाहिजे की जागा किती द्यायची आणि काय कुठं सोडायची, एवढाच विषय आहे. आमच्या पक्षाचे विजयाची खात्री तर तुमच्याकडे विजयाची कुठं लोक होते, तुम्ही लोक दुसऱ्याचे घेतलेत ना. जे विजय आणत ते घेतलेत, तुमच्याकडे स्वतःचे कुठे आहेत? आज दिवसभर तुम्ही बरीच चर्चा होते ते म्हणजे रवींद्र धंगेकर यांना युतीच्या बैठकीच्या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं नाही. तुम्ही पक्षाचे महानगर प्रमुख आहात, नक्की अडलंय कुठं? नाही, आता ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर मी आत्ता पक्षाच्या कचेरीतून उठलोय भवनमधनं. दिवसभर आम्ही पक्षाच्या ज्यांनी उमेदवारी अर्ज केले त्यांच्याशी चर्चा हितगुज करत होतो की निवडणुका कशा लढल्या पाहिजे, तुम्ही कसे लढवणार आहेत, आमची काय मदत लागणे, तुम्ही काय पक्षाला मदत करणे, ही सगळी चर्चा चालली होती. आणि ते आत्ता माझे 5 वाजता सगळे फॉर्म बघून मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझ्यावरती त्यांनी जबाबदारी दिली होती ते मी पूर्ण केलेली आहे. आणि जी तुम्ही आता विषय राहिला त्या बैठकीचा, तर ते बैठकी आता थोडी चालली होती. ते काही लय मोठे आज अंतिम चर्चा बिर्चा अशी काही नव्हती, फक्त तात्पुरतं आपलं मनोमिलन काहीतरी असेल. कारण त्याच्यामध्ये मला अजूनही काही माहिती मिळली नाही की काय झालं, ते माहिती मिळेल, पण तसं काय एवढं काय गंभीर घेण्यासारखी बैठक नव्हती ती. नाही, मात्र तुमचेच नेते विजयबापू शिवत्रे असं म्हटले की ही नेत्यांची बैठक होती, त्याच्यामुळे बरीच एक चर्चा सुरू झाली की मग रवींद्र धंगेकर शिवसेनेचे नेते नाहीत का? नाही, बापू पक्षाचे नेते आमदार आहेत, माजी मंत्री आहेत आणि ते वरिष्ठ आहेत, निलमताई वरिष्ठ आहेत, तर ते माझ्यापेक्षाही वरिष्ठ आहेत. त्यामुळे नेत्यांची बैठक असू शकते, पण मला पक्षाने ती जबाबदारी दिली होती, त्यांनी मला जबाबदारी दिली होती की तुम्ही मुलाखती घ्या, तर मी त्यांचा आदेश ऐकणं हे माझं काम आहे. नाही, मात्र अशी एक माहिती मिळते की तुमच्या शिवसेनेनं 60 जागांचा प्रस्ताव दिला आहे, 40 जागा आहेत. शहराध्यक्ष म्हणतात की 40 जागा मिळाल्या तरी चालतील, किंवा मग आज 60 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. तुम्ही म्हणाला होतात की 165 जागांची आमची तयारी आहे. शिवसेनेला किती जागा मिळाल्या पाहिजे, जास्तीत जास्त मिळाव्या की मग 165 जागांची तुमची तयारी आहे ते त्या भूमिकेवरती तुम्ही? बघा, कालपर्यंत चर्चा उमेदवारी लढवणं शिवसेना रिंगणात येणारे महानगरपालिकेच्या, म्हणून आम्हाला 165 जागेची तयारी करायला लावलेली होती. आणि तयारी करताना आम्ही पुणे शहरातले सगळे उमेदवारी फॉर्म भरून घेतले. अनेक संघटना आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत आणि काही लोकांना आमच्या पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, पण युती आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात. शेवटी कार्यकर्ते स्वतःचं अस्तित्वपणाला लावलेलं असतं आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर संधी नाही मिळत आपण जायचं कशाला. सगळे आता वाट बघून आहेत, कधी शिवसेना वेगळी लढते आणि आम्हाला कधी संधी मिळते. असे लय उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळं आणि ते लढणारे आणि जिंकणारे जे आहेत, त्यामुळं ह्याच्यामध्ये जो निर्णय होणार आहे तो शिंदे साहेब घेणार, पण 165 जागांची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. आजच्या बैठकीचं किंवा चर्चेचं निमंत्रण नव्हतं किंवा पक्षाने सांगितलं म्हणून काय नाराज आहात का? मी नाराजी कधीच नाही. मी कधी नाराज होत नाही आणि कधी दुःखी होत नाही आणि कधी आनंदी होत नाही. मला माहिती की मला काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला चांगलं माहिती आहे राजकारणामध्ये. आणि कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं हे मला तेवढं तंत्र कळतं, बाकी काय कळत नाही. जेव्हा पाहिजे जेव्हा घेणार, जेव्हा पाहिजे तेव्हा सोडून देणार. आणि शेवटी मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला पुणेकरांच्या हिताच्या काही गोष्टी आड येत असतील त्यावेळेला रवी धंगेकर रस्त्यावर आहेच की. त्यामुळे आता हे राजकारण बाकीच्या गोष्टी ह्या बाजूला ठेवून आपण रक्तात लढणे आपल्या, त्यामुळे त्याचा विषय येत नाही. मला कोणी बोलवलं कोणी नाही बोलवलं. आणि शेवटी आज बैठक झाली, पण चर्चा कोणाची होती? धंगेकरची. आले नाही, गेले नाही, बोलवलं नाही, चर्चा माझीच असणार सगळी. आपण पाहतोय की आजची बैठक जी आहे ती एवढी गंभीर नव्हती, अंतिम चर्चा अजून व्हायची आहे. मात्र बैठक झाली तरी सुद्धा चर्चा मात्र धंगेकरांची आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.